महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आणि त्यात होणाऱ्या आरोपांवरून आधीच वादाच्या ठिणग्या उडत असताना तिकडे राजधानी दिल्लीतही वेगळं चित्र नाहीये। आधी संसदेत घुसखोरी, मग त्यावरून विरोधकांचा गदारोळ, अशा मार्गांनी हा वाद खासदारांच्या विक्रमी निलंबनापर्यंत पोहोचला। आता तर त्यावरून घोषणा, निदर्शनं करून विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतलं। पण आता हा वाद मिमिक्री आणि जात या विषयापर्यंत जाऊन पोहोचलाय। पाहूयात। राज्यसभेतलं हे अभूतपूर्व दृश्य। एरवी विरोधी पक्षांचा गदारोळ, घोषणाबाजी सभागृहात नित्याची। मात्र आज सत्ताधारी खासदार आपल्या बाकांवर उभे राहिले। सभागृहाचं कामकाज तर सुरू होतं, प्रश्नोत्तराचा तासही सुरू होता। मात्र सर्व वरिष्ठ मंत्री, सत्ताधारी खासदार आपापल्या जागांवर शांतपणे उभे होते। उपराष्ट्रपती पदाचा आपण अपमान सहन करणार नाही, असं सत्ताधारी भाजपने निक्षून सांगत राज्यसभेत हे आंदोलन केलं। और संविधान का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान सर। इसलिए हमारे सब सदस्य का इच्छा है कि इन लोगों ने प्रधानमंत्री पद को आपको अपमानित करते हैं, राष्ट्रपति को अपमानित करते हैं। कल जो आपको अपमानित किया है, आपके पद को अपमानित किया है, संविधान को अपमानित किया है, उसके लिए हम इस सदन में कार्रवाई जो प्रश्नकाल आप चला रहे हैं, इसमें आपके सम्मान में और इनके प्रोटेस्ट में, आपके सम्मान में और इनके प्रोटेस्ट में हम खड़े होकर ये प्रश्नोत्तर में हैं। अखेर सत्ताधारींची समजूत स्वतः सभापतींना घालावी लागली। I am custodian of an institution. I am accountable to it. Any affront to the institution, the position that I hold, I have to be protector of it. Your gesture of standing has really touched my heart. I would request you to kindly take your seats and we'll proceed with the proceedings of the House. Kindly resume your seats. या सगळ्या प्रकरणाला कारण ठरली ती कालची घटना। संसदेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे खासदार निलंबनाविरोधात आंदोलन करत होते। त्याच वेळी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी चक्क सभापतींची नक्कल केली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रकाराचं हसत व्हिडिओ शूटिंग करत होते। मिमिक्री प्रकरणानंतर या प्रकारावर विरोधी पक्षावरही चहूबाजूंनी टीका सुरू झाली। पंतप्रधान मोदींनीही नाराजी व्यक्त केली। पवित्र संसदेच्या पायऱ्यांवर काल झालेल्या काही खासदारांच्या वर्तनावर पंतप्रधान मोदींनी वेदना व्यक्त केल्या। गेल्या 20 वर्षांपासून ते स्वतः असे अपमान सहन करत आहेत असं त्यांनी सांगितलं। मात्र उपराष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत असा प्रकार होणं दुर्दैवी आहे। अशा कोणत्याही प्रकारामुळे मी माझ्या कर्तव्यापासून ढळणार नाही असं आपण त्यांना सांगितलं। सभागृहाचं कामकाज 11:15 वाजता सुरू होताच एका तासात तब्बल 3 वेळा स्थगित झालं। 11:15 वाजता सभापती सभागृहात आले। मात्र विरोधी पक्षांचा संसद घुसखोरीवर गदारोळ सुरूच होता। एवढंच नाही तर विरोधी बाकांवरचे काही खासदार सभापतींच्या सन्मानार्थ उभेही राहिले नाहीत। त्यामुळे सभागृहाचं कामकाज 11:30 पर्यंत स्थगित करण्यात आलं। It stands urgent to meet at 11:30 a.m. साडे 11 वाजता सभापती सभागृहात आल्यावर विरोधी बाकांवर पुन्हा गदारोळ सुरू झाला। विरोधी पक्षांवर निराधार आरोप केले जात असल्याची तक्रार करण्यात आली। त्यावर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांना समज दिली आणि पुन्हा 11:45 पर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित केलं। Mr. Tiruchi Shiva, if you are so careful about baseless allegations, go to your conscience, search your soul, and then reflect.
I urge the leader of the opposition, I request you, sir, as leader of the opposition, as president of the Congress party, to prevail upon opposition members not to engage into this kind of indecorous conduct. The House is urgent to meet at 11:45 a.m. with the expectation that leader of the opposition will rise up to his position both as LOP and president of the Congress party and bring about order in the House. 11:45 a.m. 11:15 वाजता सभापती पुन्हा सभागृहात आले आणि त्यांनी मिमिक्री प्रकरणावरून विरोधी पक्षांचे चांगलेच कान टोचले. नहीं, आप अंदाजा नहीं लगा सकते सर. मैं आपकी सुनता, आप एक फोन उठाते और मेरे से कहते, अपने बीच में फोन में वार्तालाप दशकों तक होता रहा है. इतनी बड़ी घटना हो गई, पद की गरिमा गिर गई, किसान समाज को बेइज्जत कर दिया, मेरी जाति को अपमानित कर दिया, और आप चुप हैं, आपके अध्यक्ष चुप हैं. सभापतींच्या या तीव्र नाराजीनंतर 12 वाजता कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी मौनात उभं राहत प्रश्नोत्तराचा तास रेटत विरोधकांविरोधात आंदोलन केलं. अखेर सभापतींच्या आवाहनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 3 दिवसांच्या निलंबन नाट्यानंतर एकीकडे सत्ताधारी भाजपवर सर्वच बाजूंनी कमालीची टीका सुरू आहे. त्यामुळे पायऱ्यांवर झालेली मिमिक्री ही सत्ताधारींना आयती संधी मिळाल्यासारखं झालं. टीकेची दिशा अन्यत्र वळवण्यासाठी राज्यसभेत आज या निमित्ताने भावनिक नाट्य रंगवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.